डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोड बिल, जो महिलांना, या देशातील स्त्रियांना शूद्रांसारखी जी वागणूक होती, त्या विरोधात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आवाज उठवला आणि हिंदू कोड बिल लागू झाला पाहिजे. त्याचबरोबर ओबीसींचा आयोग निर्माण झाला पाहिजे. त्यासाठी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा देण्यासही ते मागे पुढे पाहिलं नाही आणि त्यांनी राजीनामा दिला. या देशातील स्त्रियांना चातुर्वर्ण व्यवस्थेमध्ये जे अधिकार नाकारले होते, त्यासाठी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा पण दिला. अत्यंत विपरीत परिस्थितीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिकले आणि ते विलायतेमध्ये गेले. त्यांनी त्या काळामध्ये अनेक विद्यार्थ्यांना विलायतेला पाठवलं, अनेकांना शिक्षणाचे ह्या लावलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखंच शिक्षणाचं ध्येय घेऊन असंख्य मुलं आज पुढे जात आहेत आणि या सगळ्यांसाठी आज तो खेड्यातला असेल, रानातला असेल, वनातला असेल, त्यांनी पुढे शिकलो पाहिजे आणि पुढे गेलं पाहिजे. अजूनही आर्थिक समता या देशामध्ये निर्माण व्हावी असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जे वाटायचं, परंतु अजूनही आर्थिक विषमता या देशामध्ये आहे. अजूनही विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती देण्याचं काम सुरू आहे. आता ओबीसी विद्यार्थी असेल, अनुसूचित जमातीचा विद्यार्थी असेल, यांना परदेशामध्ये पण शिष्यवृत्ती दिली जाते. परंतु दुर्दैवानं अनुसूचित जमातीचे विद्यार्थी, ओबीसी विद्यार्थ्यांची संख्या परदेशामध्ये जायची कमी आहे. अजूनही GRE असेल, टॉफेल असेल, अशा परीक्षा त्यांना पास करायसाठी अडचणी होत आहेत. अजूनही IAS साठी मध्ये आपण जर पाहिलं तर या वर्गाची संख्या अत्यंत कमी आहे. अजूनही खेड्यापाड्यांमध्ये जर पाहिल्या तर अनुसूचित जातीच्यावर जे अन्यायाचं प्रमाण आहे ते कमी झालेलं नाही आहे. जगद्गुरू तुकाराम महाराज आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज, या सगळ्यांचा ध्येय, त्यांचा विचार घेऊन ही सगळी मंडळी पुढे जायला लागली आहेत. परंतु शेतीचं प्रमाण कमी आहे, शिक्षणाचं प्रमाण वाढायला लागलं, परंतु नोकऱ्याचं प्रमाण कमी आहे. आणि म्हणून आम्हा सगळ्यांना अनेक क्षेत्रामध्ये पुढं लढावं लागणार आहे, काम करावं लागणार आहे. औद्योगिक क्षेत्रामध्ये काम करावं लागणार आहे, शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करावं लागणार आहे, नोकऱ्यांसाठी आपल्याला काम करावं लागणार आहे. आणि आज जी विषमता या देशामध्ये जी आहे ही दूर करणं, आणि यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराची कास धरून आम्हा सगळ्यांना जावं लागणार आहे. छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, भगवान बिरसा मुंडा, या सगळ्यांचा विचार गावागावापर्यंत वेगळ्या वेगळ्या माध्यमातून पोहोचवणं आणि त्याच्यासाठी विचार परिषदा करणं हे पण गरजेचं आहे. आता महाराष्ट्रामध्येच नव्हे, देशात आपण बघतोय की बोधी विहार मुक्तीचं आंदोलन सगळीकडे सुरू आहे. भगवान बुद्धांनी 2500 वर्षापूर्वी या देशामध्ये समतेचा विचार दिला. हा बुद्धाचा देश म्हणून ओळखला जातो. बुद्धांनी या देशामध्ये धम्माचा, वैज्ञानिक धम्माचा प्रचार केला. 14 ऑक्टोबर 1956 परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हाच विचार आम्हा सगळ्यांना दिला. ही घटना, या घटनेला, भारतीय घटनेला 75 वर्ष आता पूर्ण होत आहेत आणि त्या निमित्तानं संपूर्ण देशामध्ये भारतीय घटनेच्या अमृत महोत्सव साजरा केला जात आहे. महाराष्ट्रामध्ये पण हा अमृत महोत्सव साजरा केला गेला, देशात हा अमृत महोत्सव साजरा केला गेला. आणि या निमित्तानं भारतीय संविधानाचा गौरव आणि निश्चितच भारतीय संविधानाच्या माध्यमातून संविधानाचे मूलभूत तत्व, संविधानाच्या उद्देशिका, संविधानातील समता, स्वातंत्र्य, बंधुत्वाचा विचार हा घराघरापर्यंत पोहोचवण्याचं काम या ठिकाणी होत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार हा समतेचा विचार आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार हा बंधुत्वाचा विचार आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार हा बुद्धत्वाच्या, प्रज्ञेचा, शीलाचा, करुणेचा विचार आहे. या विचाराशिवाय आपण पुढे जाऊ शकणार नाही. ही जाणीव जागृती करूनच आम्हा सगळ्यांनी एकजुटीनं काम करावं लागणार आहे. जय भीम. आज 14 एप्रिल परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 134वी जयंती. लाड बुद्धा टीव्हीच्या माध्यमातून संपूर्ण देशामध्ये आज या जयंतीच्या माध्यमातून परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावर प्रकाशित टाकण्याचं काम सुरू आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे नाव
म्हणजे या देशातील समस्त बहुजनांच्या, वंचितांच्या, शोषितांच्या जीवनात पडणारा एक प्रकाश आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे अंधारा रात्रीला पडलेलं एक सुंदर असं स्वप्न आहे. या देशातील समस्त बहुजनांचे जीवन, या देशातील समस्त शोषितांचे, वंचितांचे जीवन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारानं आणि त्यांनी दिलेल्या संविधानामुळे प्रकाशमय झालं. आणि या देशात समस्त बहुजनांना, या देशातील समस्त स्त्रियांना, या देशातील समस्त वंचितांना, या देशातील समस्त अस्पृश्यांना सामाजिक न्यायाचा, समतेचा, ममतेचा, प्रज्ञेचा, शीलाचा, करुणेचा धम्म डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला. आणि या देशातील बहुजनांच्या जीवनामध्ये प्रकाश टाकण्याचं काम बाबासाहेबांनी केलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणून आम्हा सगळ्यांसाठी, आमच्या असंख्य पिढ्यांसाठी, आमच्या गेलेल्या पिढ्यांसाठी बाबा झालेत आणि आमच्या येणाऱ्या असंख्य पिढ्यांसाठी ते आमच्या बापांचे बाप झालेत. डॉक्टर आंबेडकरांचं जीवन जर आम्ही पाहिलं तर त्यांच्या जीवनात त्यांनी भोगलेलं जे जीवन होतं ते खरं म्हणजे अत्यंत कठीण असं जीवन त्यांनी भोगले. लहानपणी आई गेली. जेव्हा ते मोठे व्हायला लागले तेव्हा या देशातील वर्णव्यवस्थेचे चटके त्यांना पडायला लागले, भोगायला लागले. ते शाळेमध्ये वर्गाच्या बाहेर बसावं लागलं. जे सामान्य विद्यार्थ्यांना जे पाणी प्यावं भेटत होतं त्या मडक्यालाही त्यांना हात लावता येत नव्हतं. अस्पृश्यतेचे चटके अंगावर घेऊन घेऊन ते महामानव पुढे जायला लागले. आणि या देशात शिक्षणाच्या सुविधा, शिक्षणाची द्वारे अस्पृश्य समाजासाठी बंद होती. डॉक्टर आंबेडकरांनी अत्यंत परिश्रमानं ते शिकले. कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये शिकले, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये शिकले, ग्रेझिनमध्ये शिकले आणि प्रचंड विद्वत्तेचे प्रचंड महामुनी ते झाले. या देशातील समस्त पंडितांपेक्षा, विद्वानांपेक्षा ते विद्वान झाले. आणि या देशातील हजारो वर्षापासून जो समाज दबला होता, पिचला होता, ज्यांना शिक्षणाचा अधिकार नव्हता, अशा सगळ्या समाजासाठी ते प्रकाशाचं सूर्य झाला. आणि आमच्या सगळ्या अंधाऱ्या रात्रीला त्यांनी प्रकाशमान करण्याचं काम केलं. त्यांनी जर विचार केला असता तर प्रचंड मोठा हुद्द्यावर त्यांना नोकरी करता आली असती. छत्रपती शाहू महाराजांनी त्यांना आधार दिला. बडोद्याचे सयाजीराव गायकवाड यांनी त्यांना शिक्षणासाठी आधार दिला. जेव्हा हे प्रकांड पंडित विदेशातून शिक्षण घेऊन भारतात आले आणि बडोद्याच्या महाराजा सयाजीराव गायकवाडांकडे ते नोकरीसाठी गेले, नोकरी करायला गेले, परंतु या देशातल्या व्यवस्थेनं त्यांना तेव्हा पण सोडलं नाही. एक साधा चपरासी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे अस्पृश्य समाजाचे आहेत म्हणून दुरून फाईल फेकायचा. या देशातल्या धर्मव्यवस्थेनं, वर्णव्यवस्थेनं, जातीय व्यवस्थेनं या देशातील शूद्र आणि अतिशूद्रांवर जो अन्याय केला
पाहून परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं मन द्रवलं. आमच्या हजारो पिढ्या अशाच अंधारात गेल्या, या पिढ्या पुढे अंधारात जाणार नाही. आणि म्हणून डॉक्टर आंबेडकरांनी तेव्हा प्रण केला, आम्हा सगळ्यांसाठी झटत राहिले. या देशातील अस्पृश्य समाजासाठी, या देशातील बहुजन समाजासाठी, या देशातील जो हजारो वर्षापासून दबला कुचला होता, अशा समाजासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुढे सरसावले. त्यांनी अनेक सत्याग्रह केले. महाडचा सत्याग्रह, कुत्र्याला भाकर मांजरीला साखर. पण या देशातील वंचित शोषित समाजाला सावलीचा विटाळ मांडणारी व्यवस्था आणि या व्यवस्थेतून या समाजाला दूर सारण्याचं प्रण परमपूज्य डॉक्टर आंबेडकरांनी केला. 1927ला 20 मार्च 1927ला महाडच्या धर्मसंगरात या बहुजन समाजाला पिण्याचं पाणी पण दिलं जात नव्हतं. या देशातल्या अस्पृश्यांना मंदिरात प्रवेश दिला जात नव्हता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समतेचा लढा या देशात राबवला. या जाती व्यवस्थेवर प्रखर प्रहार करण्याचं काम डॉक्टर आंबेडकरांनी केलं आणि आपलं समस्त आयुष्य या शोषित वंचित समाजासाठी त्यांनी खर्ची घातलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना संधी आली कारण ते प्रचंड विद्वान होते. त्यांची विद्वत्ता या देशातील समस्त लोकांना कळली. जिथं जिथं अन्याय होत होता त्याच्या विरोधात ते लढत राहिले. जिथं जिथं वर्ण व्यवस्था पुरस्कार करणारी लोक होती त्यांच्या विरोधात ते लढत राहिले. परंतु जेव्हा भारतीय घटना निर्माण करण्याचं काम सुरू झालं तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मसुदा समितीचा अध्यक्ष करावं लागलं आणि त्यांनी समता, न्याय, बंधुत्व आणि या परमपूज्य समता, न्याय आणि बंधुत्वावर आधारित घटना या देशाला दिली. या देशात 2500 वर्षापूर्वी तथागत भगवान बुद्ध ज्यांनी प्रज्ञाशील आणि करुणेचा जगाला धम्म दिला होता, त्या धम्मावर आधारित समता, न्याय आणि बंधुत्वाची पेरणी त्यांनी संविधानाच्या माध्यमातून केली. या देशातल्या ओबीसी समाजाला कलम 240च्या अन्वये घटनेमध्ये आरक्षणाचा अधिकार दिला. 241 अन्वये या देशातील समस्त अनुसूचित जातीच्या वर्गाला आरक्षणाचा अधिकार दिला. 242 अन्वये या देशातील अनुसूचित जमातीच्या लोकांना आरक्षणाचा अधिकार दिला. आणि अनेक वर्षापासून हा जो दबलेला समाज होता त्यांना आरक्षणाच्या माध्यमातून त्यांच्या अधिकाराची जाणीव करून दिली. या देशातील स्त्रियांना चातुर्वर्ण व्यवस्थेमध्ये जे अधिकार नाकारले होते त्यासाठी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा पण दिला. या देशातील जो ओबीसी समाज आहे या समाजासाठी त्यांनी घटनेमध्येच 240 कलमान्वये त्या ठिकाणी तरतूद तर केलीच होती, परंतु त्या अनेक जातीमध्ये विभागलेला हा समाज जो शूद्र होता, जो बहुजन समाज होता, ज्याला महात्मा ज्योतिबा फुल्यांनी ज्यांच्यासाठी ते झगडले, या समाजाला घटनेत आरक्षण दिलं गेलं. परंतु त्यासाठी संविधानिक आयोग निर्माण करणं, कारण या देशामध्ये विभागलेल्या या असंख्य जातीला एकत्रित करून त्यांना शिक्षणाची सोय करून देणं, त्यांना आर्थिक तरतूद करून देणं,
हे अगत्याचं होतं, हे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हेरलं. त्यासाठी संविधानिक आयोग निर्माण झाला पाहिजे असं त्यांना वाटलं, परंतु सरकार त्यावेळेस ती करत नव्हती. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोड बिल, जो महिलांना, या देशातील स्त्रियांना शूद्रांसारखी जी वागणूक होती, त्या विरोधात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आवाज उठवला. हिंदू कोड बिल लागू झाला पाहिजे. त्याचबरोबर ओबीसींचा आयोग निर्माण झाला पाहिजे. त्यासाठी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा देण्याचंही ते मागे पुढे पाहिलं नाही आणि त्यांनी राजीनामा दिला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातील समस्त बहुजनांसाठी घटनेच्या माध्यमातून ज्या तरतुदी केल्या आणि त्यामुळेच आज हा बहुजन समाज या देशामध्ये एका विशिष्ट पातळीपर्यंत पोहोचू शकलाय. आज माझ्यासारखा माणूस आमदार झाला, अनेक खासदार झाले, अनुसूचित जातीतील अनेक आमदार खासदार झाले, ओबीसी समाजातील अनेक आमदार खासदार झाले, अनुसूचित जमातीतील अनेक आमदार खासदार झाले, जे आज संसदेमध्ये बोलतात, जे विधानसभांमध्ये बोलतात. या देशातल्या कानाकोपऱ्यातून आलेला गरीब समाज, त्याच्यातली असंख्य मुलं IAS झाली, अनेक पदावर गेली. हे खरं म्हणजे बाबासाहेबांची देणगी आहे. या देशात अनेक महिला ज्या आमदार झाल्यात, खासदार झाल्यात, अनेक पदावर गेल्यात, या देशात राष्ट्रपती झाल्यात, ही परमपूज्य डॉक्टर बाबासाहेबांची देण आहे. आणि आज जगातल्या कानाकोपऱ्यामध्ये असंख्य मुलं शिकत आहेत, मोठ्या मोठ्या हुद्द्यावर गेलेले आहेत. ही खरं म्हणजे डॉक्टर आंबेडकरांची देण आहे. आणि म्हणून परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे उपकार आम्हा सगळ्यांना आहेत. तरी पण आम्हाला एवढ्यावर भागणार नाही. आज या संविधानाच्या माध्यमातून, खरं म्हणजे संविधान या देशामध्ये त्याचा मसुदा बनवण्यातच नव्हे, तर त्याच्यामध्ये ज्या अनेक तरतुदी आहेत, या देशातला कामगार वर्ग असेल, या देशातल्या महिला वर्ग असेल, या देशातला बहुजन समाज असेल, जो शोषित वंचित असेल, या सगळ्यांना न्याय आणि हक्क देण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून झालं. आणि त्यामुळे हा वर्ग हळूहळू पुढे जायला लागलाय. तरी पण आज खेड्यात राहणारा, जंगलात राहणारा, रानात राहणारा, वनात राहणारा जो माणूस आहे, सर्वसामान्य माणूस आहे, शिक्षणाच्या माध्यमातून त्याला पुढे जायचं आहे. अजूनही आज 75 वर्ष संविधानाला झाली आहेत, परंतु अशी असंख्य लोक आहेत, त्यांना त्यांची जाणीव आणि जागृती झाली नाही. खरं म्हणजे आज आमची जबाबदारी त्याच्यामध्ये जास्त जाते का अशा जो मागे राहिलेला समाज आहे, या समाजाला जागवण्याची आम्हा सगळ्यांना गरज आहे. त्यांना शिक्षणाच्या माध्यमातून पुढे आणायची गरज आहे. अनेक जण अजूनही, अनेकांना घरं नाही आहेत, राहण्याची सोय नाही आहे, खायला त्यांना बरोबर भेटत नाही आहे. अजूनही समता अधिष्ठित समाज, जातीविरहित समाज या देशात निर्माण व्हावा, अशी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची इच्छा होती. खऱ्या अर्थानं समताधिष्ठित समाज निर्माण करण्यासाठी, जातीविरहित समाज निर्माण करण्यासाठी बंधुत्वाची गरज या देशामध्ये आहे. दुर्दैवानं हा बंधुत्व अजूनही त्या पद्धतीनं निर्माण झाला नाही. अजूनही जातीमध्ये माणूस गुरफटला आहे, धर्माधरामध्ये माणूस गुरफटला आहे आणि अजूनही अनेकांवर अत्याचार होताना आपल्याला दिसत आहेत. अनेक ठिकाणी जातीच्या नावानं अत्याचार होताना दिसत आहेत. आज आरक्षणाच्या माध्यमातून आम्हा सगळ्यांना अधिकार मिळाले आहेत, तरी पण अनुसूचित जातीचा वर्ग, अनुसूचित जमातीचा वर्ग, ओबीसीचा वर्ग हा अजूनही मोठ्या प्रमाणामध्ये उच्च पदावर आपल्याला दिसत नाही आहे. आणि म्हणून त्यासाठी त्यांना स्पर्धेच्या युगामध्ये येत असताना त्यांना योग्य शिक्षण देणं, त्यांचा स्पर्धेच्या लायक त्यांना करणं, किंवा अजून ज्या मोठ्या मोठ्या शाळा आहेत अशा सगळ्या शाळांमध्ये त्यांचे ॲडमिशन करणं आणि त्यांना त्या योग्य बनवणं ही काळाची गरज आहे. अजूनही ग्रामीण भागामध्ये राहणारा बहुजन समाज आहे, त्या ठिकाणी अजूनही शिक्षणाच्या त्या सोयी मुबलक प्रमाणामध्ये त्यांना उपलब्ध होत नाही. आणि दुर्दैवानं अजूनही स्पर्धेमध्ये हा वर्ग
मोठ्या प्रमाणामध्ये पुढे येताना दिसत नाही. अजूनही ज्या ज्या ठिकाणी उच्च ठिकाणी स्पर्धा होतात त्या ठिकाणी हा वर्ग मागे पडतो. म्हणून या सगळ्या समाज बांधवांना पुढे नेण्यासाठी आज शिक्षणाची गरज आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अत्यंत विपरीत परिस्थितीमध्ये शिकले. त्यांचे वडील रामजी सकपाळ यांनी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिकवण्यासाठी प्रचंड शक्ती घातली आणि हा ध्येय वेढा पुढे गेला. अत्यंत विपरीत परिस्थितीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिकले आणि ते विलायतेमध्ये गेले. त्यांनी त्या काळामध्ये अनेक विद्यार्थ्यांना विलायतेला पाठवलं, अनेकांना शिक्षणाचे ह्या लावलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखंच शिक्षणाचं ध्येय घेऊन असंख्य मुलं आज पुढे जात आहेत. आणि या सगळ्यांसाठी आज तो खेड्यातला असेल, रानातला असेल, वनातला असेल, त्यांनी पुढे शिकलो पाहिजे आणि पुढे गेलं पाहिजे. अजूनही आर्थिक समता या देशामध्ये निर्माण व्हावी असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जे वाटायचं, परंतु अजूनही आर्थिक विषमता या देशामध्ये आहे आणि ही आर्थिक विषमता दूर करणं हे आम्हा सगळ्यांचं ध्येय आहे. अनेक संस्था त्यासाठी काम करतात, परंतु आज आपण जर पाहिलं तर आर्थिक विषमता अजूनही आहे. अजूनही खालच्या वर्गातली जी शोषित वंचित समाजातली जी ध्येयवेडी मुलं आहेत ते आर्थिक दृष्टीनं पुढे जायचा प्रयत्न करत आहेत. अनेक लोक त्या ठिकाणी मोठ्या मोठ्या आर्थिक संस्था बनवण्याचा प्रयत्न करत आहेत, परंतु अजूनही त्या दृष्टीनं ते माग आहेत. अजूनही या देशातली आर्थिक स्थिती जर पाहिली तर या आर्थिक स्थितीमध्ये काही वर्गीयांच्या हातातच आर्थिक सूत्र या ठिकाणी आहेत, परंतु अजून जो खालचा वर्ग आहे तो आर्थिक दृष्टीनं मागे आहे. त्यांना पुढे नेण्यासाठी सरकारी धोरणांमध्ये त्यांना स्थान मिळवणं गरजेचं आहे. त्यांना तसंच शैक्षणिक संस्थांमध्ये पण त्यांना पुढे नेणं हे गरजेचं आहे आणि त्या दृष्टीनं आपल्या सगळ्यांना या ठिकाणी काम करावं लागणार आहे. प्रचंड मोठं काम करावं लागणार आहे. अनेक शक्ती या सगळ्यांना मागे येत आहेत. बेरोजगारीची समस्या आपल्याकडे अजूनही मोठ्या प्रमाणामध्ये दिसतंय. अनेक आंबेडकरी विचाराला धरून खूप मोठ्या प्रमाणामध्ये विद्यार्थी शिकत आहेत. दुर्दैवानं त्यांच्या हाताला अजूनही नोकऱ्या लागत नाही आहेत. वर्ग 3 वर्ग 4 मध्ये बहुजन समाजातली प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये पोरं काम करताना दिसतात, परंतु उच्च वर्गामध्ये अजूनही मोठ्या नोकऱ्यांमध्ये यांचा भरणा कमी आहे आणि त्या दृष्टीनं आपल्याला अजूनही पुढे जावं लागणार आहे. अनेक विषय या ठिकाणी आहेत. शेतीमध्ये जर आपण पाहिलं, अनुसूचित जातीचा, अनुसूचित जमातीचा जो समाज आहे त्यांच्याकडे प्रचंड कमी प्रमाणामध्ये शेती आहे. शिक्षणावरच त्यांचा तगादा आहे. अनेक छोट्या छोट्या नोकऱ्या करून शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ही मंडळी राहतात, परंतु त्यांची आर्थिक स्थिती अजूनही चांगली नाही आहे. अनेक प्रश्न या ठिकाणी आहेत. सामाजिक न्यायाची संकल्पना परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मांडली, परंतु तो सामाजिक न्याय अजूनही या देशामध्ये प्रस्थापित झाला नाही. आणि आता जर आपण पाहिलं तर जे लोक अस्वच्छ व्यवसायामध्ये काम करतात त्यांची मुलं अजूनही त्यांना चांगले नोकऱ्या त्यांना भेटत नाही, त्यांना राहायसाठी चांगली घरं नाही आहेत, त्यांच्यासाठी त्यांचा जगण्याचा मार्ग अजूनही ते आहेत. असंख्य महानगरांमध्ये अस्वच्छ व्यवसायात राहणारी जी लोक आहेत त्यांच्या पोरांच्या त्यांच्या हाताला अजूनही कामं भेटत नाहीत. त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये जाणीव जागृती करणं हा असा जो समाज आहे तो अजूनही व्यसनाधीन आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनी जी लोक शिकलीत, जी पुढे जायला लागली आहेत, यांच्यामध्ये पण बेरोजगारीचं प्रमाण प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आहेत. यांना शिक्षणाची कास तर धरता आली, परंतु रोजगार त्यांच्या हाताला अजूनही त्या प्रमाणामध्ये नाही आहे. नोकऱ्यांचं प्रमाण त्यांच्यामध्ये कमी आहे. व्यसनाधीन समाजाची स्थिती आहे. अजूनही ते त्या पद्धतीनं व्यसनापासून मुक्त या समाजाला पण करणं गरजेचं आहे. माझा ओबीसी भाई जो आहे, या ओबीसी समाजाला त्यांच्यामध्ये शिक्षणाची जाणीव जागृती व्हायला लागली आहे. शेतीमध्ये हा समाज चांगल्या पद्धतीनं काम करतायत. जगद्गुरू तुकाराम महाराज आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज या सगळ्यांचा ध्येय, त्यांचा विचार घेऊन
ही सगळी मंडळी पुढे जायला लागली आहेत, परंतु शेतीचं प्रमाण कमी आहे, शिक्षणाचं प्रमाण वाढायला लागलं, परंतु नोकऱ्याचं प्रमाण कमी आहे. आणि म्हणून आम्हा सगळ्यांना अनेक क्षेत्रामध्ये पुढं लढावं लागणार आहे, काम करावं लागणार आहे. औद्योगिक क्षेत्रामध्ये काम करावं लागणार आहे, शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करावं लागणार आहे, नोकऱ्यांसाठी आपल्याला काम करावं लागणार आहे. आणि आज जी विषमता या देशामध्ये जी आहे ही दूर करणं आणि यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराची कास धरून आम्हा सगळ्यांना जावं लागणार आहे. सामाजिक न्याय विभागाच्या दृष्टीनं विचार केला तर सामाजिक न्याय विभागाच्या असंख्य योजना आहेत. कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजना आहे, परंतु ती योजना योग्य पद्धतीनं अजूनही राबवली जात नाही आहे. अजूनही विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती देण्याचं काम सुरू आहे. आता ओबीसी विद्यार्थी असेल, अनुसूचित जमातीचा विद्यार्थी असेल, यांना परदेशामध्ये पण शिष्यवृत्ती दिली जाते, परंतु दुर्दैवानं अनुसूचित जमातीचे विद्यार्थी, ओबीसी विद्यार्थ्यांची संख्या परदेशामध्ये जायची कमी आहे. अजूनही GRE असेल, टॉफेल असेल अशा परीक्षा त्यांना पास करायसाठी अडचणी होत आहेत. अजूनही IAS साठी मध्ये आपण जर पाहिलं तर या वर्गाची संख्या अत्यंत कमी आहे. अजूनही खेड्यापाड्यांमध्ये जर पाहिल्या तर अनुसूचित जातीच्या वर जे अन्यायाचं प्रमाण आहे ते कमी झालेलं नाही आहे. एट्रॉसिटीचा कायदा आहे, परंतु एट्रॉसिटीचा कायदा जरी अंमलात असला तरी पण या अनुसूचित जातीवरील अत्याचाराचं प्रमाण कमी झाले नाही. असंख्य ठिकाणी त्यांना योग्य न्याय दिला जात नाही आहे. त्यांच्यासाठी विशेष न्यायालय निर्माण करण्याची तरतूद या ठिकाणी आहे, परंतु असे विशेष न्यायालय अजूनही निर्माण झालेली नाही आहेत. देशातल्या अनेक भागामध्ये अनुसूचित जातीवर होणाऱ्या अत्याचाराचं प्रमाण हे अजूनही कमी झालेलं नाही आहे आणि त्यासाठी आम्हा सगळ्यांना लढावं लागणार आहे. लाडबुद्धा टीव्हीच्या माध्यमातून समतेचा विचार जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार आहे तो घरोघरी पोहोचवला जात आहे. अनेक पत्रकार जे छोटे छोटे हा विचार पोहोचवण्याचा प्रयत्न करतायत, परंतु मुख्य मीडियामध्ये, मुख्य प्रवाहामध्ये हा विचार अजूनही पुढे येत नाही आणि त्याच्यामुळे अजूनही या क्षेत्रामध्ये पत्रकार चांगल्या रीतीनं कामं करतात, परंतु मुख्य जे प्रक्षेपण क्षेत्र आहे, जो प्रसार माध्यमे आहेत, ते या विचाराला पुढे करताना दिसत नाही. आणि म्हणून आम्हाला बहुआयामी काम करावं लागेल. जे विचारक आहेत या विचारकांनी पण मोठ्या प्रमाणामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, भगवान बिरसा मुंडा या सगळ्यांचा विचार गावागावापर्यंत वेगळ्या वेगळ्या माध्यमातून पोहोचवणं आणि त्याच्यासाठी विचार परिषदा करणं हे पण गरजेचं आहे. लाडबुद्धा टीव्हीच्या माध्यमातून हा सगळा विचार खेड्यापर्यंत, गावागावापर्यंत पोहोचवण्याचं अप्रतिम कार्य या ठिकाणी सुरू आहे. आणि निश्चितच विचार करण्याचे हा प्रसार पुढे नेण्यासाठी जे समाज माध्यमे पुढे येत आहेत त्या सगळ्यांच्या सहाय्यानं निश्चितच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार हा समतेचा विचार आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार हा बंधुत्वाचा विचार आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार हा बुद्धत्वाच्या, प्रज्ञेचा, शीलाचा, करुणेचा विचार आहे. या विचाराशिवाय आपण पुढे जाऊ शकणार नाही. ही जाणीव जागृती करूनच आम्हा सगळ्यांनी एकजुटीनं काम करावं लागणार आहे. आता महाराष्ट्रामध्येच नव्हे, देशात आपण बघतोय की बोधी विहार मुक्तीचं आंदोलन सगळीकडे सुरू आहे. भगवान बुद्धांनी 2500 वर्षापूर्वी या देशामध्ये समतेचा विचार दिला. हा बुद्धाचा देश म्हणून ओळखला जातो. बुद्धांनी या देशामध्ये धम्माचा, वैज्ञानिक धम्माचा प्रचार केला. 14 ऑक्टोबर 1956 परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हाच विचार आम्हा सगळ्यांना दिला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी असंख्य ग्रंथ लिहिले. हु वेर द शूद्राज, थॉट्स ऑन पाकिस्तान, बुद्ध आणि त्याचा धम्म अशा ग्रंथामधून, एनहिलेशन ऑफ कास्ट अशा ग्रंथामधून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशात समतेचा विचार मांडला. या देशातील जातीय व्यवस्था नष्ट करण्याचा, या देशात समताधिष्ठित समाज निर्माण करण्याची बाबासाहेब आंबेडकरांची जी चळवळ होती आणि ती बुद्धाच्या धम्माच्या माध्यमातून ती पुढे नेणं गरजेचं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेच्या माध्यमातून हा विचार आम्हा सगळ्यांना दिला. ही घटना, या घटनेला, भारतीय घटनेला 75 वर्ष आता पूर्ण होत आहेत आणि त्या निमित्तानं
संपूर्ण देशामध्ये भारतीय घटनेच्या अमृत महोत्सव साजरा केला जात आहे. महाराष्ट्रामध्ये पण हा अमृत महोत्सव साजरा केला गेला, देशात हा अमृत महोत्सव साजरा केला गेला आणि या निमित्तानं भारतीय संविधानाचा गौरव आणि निश्चितच भारतीय संविधानाच्या माध्यमातून संविधानाचे मूलभूत तत्व, संविधानाच्या उद्देशिका, संविधानातील समता, स्वातंत्र्य, बंधुत्वाचा विचार हा घराघरापर्यंत पोहोचवण्याचं काम या ठिकाणी होत आहे. आणि निश्चितच परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्तानं, 134व्या जयंतीच्या निमित्तानं हा विचार जनसामान्यपर्यंत जावा ही अपेक्षा या निमित्तानं मी या ठिकाणी करतो. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या 134व्या जयंतीच्या निमित्तानं या देशातील, महाराष्ट्रातील माझ्या तमाम जनतेला खूप खूप शुभेच्छा देतो. जय भीम, धन्यवाद. आप देख रहे हैं लॉर्ड बुद्धा टीवी.